हरी माझा सर्वत्र. अनंतनाथ स्वामी मंदिर, अनंतपूर, कासारगौड, केरळ. केरळमधील या मंदिरात जाण्यासाठी आज आम्ही बेकल नावाच्या छोट्याशा गावातील आम्ही मुक्कामास असलेल्या एका रिसॉर्टमधून निघालो. त्या रिसॉर्टपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेले हे अनंतनाथ स्वामी मंदिर. आम्ही नेहमीप्रमाणे गुगल मॅप लावून आमच्या कारमधूनच निघालो. योगेश स्वतःच ड्रायव्हिंग करत होते. पण पुढे गेल्यानंतर गुगल जो रस्ता दाखवत होता तो बंद केलेला होता. मग तेथील स्थानिक लोकांना आम्ही विचारलं की ह्या मंदिरात आम्हाला जायचे आहे तर कसे जावे. तर त्यांनी नेर असं काहीतरी मल्याळी भाषेतून सांगितलं. आता त्या लोकांना ना इंग्लिश येत ना हिंदी समजत आणि आम्हाला ना मल्याळी समजत. सगळीच पंचायत. कसं समजावं आता यांचं सांगणं. तेवढ्यात तिथे एक बाईकवाला आला. त्या सर्व लोकांनी आम्हाला खुणेने सांगितलं की ह्या बाईकवाल्याच्या मागे जा. आता आम्हाला मल्याळी समजत नाही आहे हे जाणून बाईकवाला सुद्धा म्हणाला, प्लीज फॉलो मी. बाईकवाला शिकलेला आणि इंग्लिश समजत असलेला दिसत होता. आम्ही रस्ता चेंज करून त्या बाईकवाल्याच्या मागे मागे निघालो. पण रस्ता छोट्या गावातला आणि खूप वळणावळणाचा. त्यामुळे त्या बाईकवाल्याने पुढे एका ठिकाणी टर्न घेतला हे आम्हाला समजलेच नाही. आम्ही तिथे न वळता पुढच्या रस्त्याला चुकून निघून गेलो आणि पुन्हा कन्फ्यूज झालो. परत कुठे जावे कळेना. हे राम, जाम टेन्शन आले आम्हाला. सोबत मुले देखील आमच्या. मुलगा 3 वर्षाचा, मुलगी 10 वर्षांची. आणि कुणाला विचारावे तर आता त्या रस्त्यावर साधं चिटपाखरू सुद्धा नव्हतं. सर्वत्र सन्नाटा, दिवसा ढवळ्यासुद्धा. बरं, भाषेचाही प्रश्न तिथे. आम्ही खूप पॅनिक झालो. आता कुठे जायचे. तेवढ्यात तो बाईकवाला पुन्हा आम्हाला शोधत शोधत आमच्या मागे आला. कारण त्याला शंका आली होती की आम्ही पुन्हा चुकलो असणार. पुन्हा तो म्हणाला, फॉलो मी प्लीज. मग आम्ही त्याला फॉलो करत 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 3 ते 4 किलोमीटरचा छोट्या वळणावळणाचा तो रस्ता पार केला. त्या बाईकवाल्याने बरोबर आम्हाला हायवेपर्यंत आणलं आणि मग नाव यू कॅन गो धिस वे. तुम्ही आता ह्याच हायवेने सरळ सरळ जा असं सांगितलं. हुश, मी त्याला अक्षरशः थँक्यू व्हेरी मच भैया असं म्हणून अगदी चक्क हात जोडून नमस्कार केला. कारण गुगल मॅप शेवटपर्यंत कन्फ्यूज करत होता. तो माणूस जर नसताना तर आम्ही तिथेच अडकून तिकडे भटकत राहिलो असतो. इतका तो वळणावळणाचा आणि गोंधळात टाकणारा गावागावातून जाणारा रस्ता होता. आणि अशा वेळी ना खूप टेन्शन येतं. पॅनिक होतो आपण. अनोळखे गाव, अनोळखी भाषा आणि माणसेसुद्धा. इथेच फसलो तर, कुठल्या नको त्या वस्तीमध्ये चुकून अडकून पडलो तर. आणि तिथल्या लोकांना तर लगेच समजणार की हे तर वाट चुकलेल्या वाटसरू आहे. गाडीतलं पेट्रोल संपलं तर, कुणी काही चुकीचं केलं आपल्यासोबत तर, नको नको त्या शंका येतात. असो, पण मग पुढे 30 किलोमीटरमध्ये आम्ही अनंतनाथ स्वामी टेम्पल इथे पोहोचलो. तळ्यामधील साधं परंतु अतिशय सुंदर मंदिर बघून खूप प्रसन्न वाटलं. आम्ही प्रवेशद्वारातून आत जात असताना तिथे प्रसाद काउंटरवर बसलेल्या गुरुजींनी आम्हाला सांगितले, गो इनसाइड क्विक, हॅव आरती अँड प्रसादम देअर. नाव पूजा विल स्टार्ट सून. आम्ही त्या गुरुजींना विचारलं की हे कसलं मंदिर आहे नक्की. कारण नावावरून अनंतनाभ स्वामी या नावावरून कुठल्या देवतेचं मंदिर असावं हे नक्की कळत नव्हते. त्यांनी सांगितलं की पद्मनाभ स्वामी जे आहेत त्यांचं मूलस्थान म्हणजे अनंतनाभ स्वामी आहे, जे बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये विष्णू भगवान शेषशयन स्थितीमध्ये आहेत, म्हणजेच झोपलेल्या स्थितीमध्ये आहेत. बट हिअर ही इज वेटिंग. तो नारायण वाट पाहत बसलेला आहे असं म्हणून आरती स्टार्टिंग, गो क्विक असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही लगेच पायऱ्या उतरून गाभाऱ्यात गेलो. आरती आणि घंटानाद सुरू झाला. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आले, खरंच परमेश्वर सगळीकडेच आहे नाही का. इथे वाट पाहत बसलेला भगवान नारायणच आम्हाला 30 किलोमीटर आधी वाटाड्या म्हणून वाट दाखवायला तर आला नसावा ना, जेणेकरून आत्ता आम्ही त्याच्या दर्शनाला उभे राहू शकू. खरंच परमेश्वरा, तुझी लीला आघात आहे. जळी स्थळी काष्ठी तू असतोस आणि आमचे सतत रक्षण करत असतोस. अज्ञात ठिकाणी अज्ञात लोकांमध्ये तूच एक सारथी बनून येतोस आणि आम्हाला वाट दाखवतोस. आणि माझ्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू पाझरू लागले होते. तेवढ्यात आरती संपली आणि गर्भगृहाचा दरवाजा उघडला.
समोर आरतीच्या मंद प्रकाशात हसणारा भगवान नारायण अनंतनाभ स्वामीच्या रूपात तिष्ठत बसलेला होता. 19 ऑक्टोबर 2023. डॉक्टर ईशा.